नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आता आलो आहोत पुणे नाशिक हायवेवरती। या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक शेतकरी एकत्र आले आहेत आणि त्यांनी नंदी चौकामध्ये रास्ता रोको केला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, ते आंदोलनात सहभागी झाले आहेत। नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज या ठिकाणी कांद्याच्या संदर्भात त्याचे आंदोलन करण्यात आलेले आहे। कारण कांदा पिकवणारा शेतकरी इतका भयानक अशा परिस्थितीत आहे की पिकवताना जो खर्च येतो तो म्हणजे विक्री केल्याच्या नंतर मिळत नाही। मिनिमम त्याला 15 ते 18 रुपयापर्यंत खर्च येतो आणि विक्री आता सध्या 12-13 रुपये त्या ठिकाणी कांद्याला भाव आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार नुकसान आहे। तरी सरकारने त्या ठिकाणी काहीतरी विचार करून अनुदान दिले पाहिजे किंवा शेती मालाला बाजारभाव वाढवला पाहिजे। शेतकऱ्यांना कांद्याला बाजारभाव दिला पाहिजे। सर्वच मालाला या ठिकाणी बाजारभाव आहे असं काही नाही। चुकून या ठिकाणी एखादा दुसरा माल शेतकऱ्याच्या पत्त्यात पडतो, पण कांदा, बटाटा, लसूण या ठिकाणी अजिबात शेतकऱ्याच्या मालाला बिलकुल बाजारभाव नाही। तेव्हा शेतकऱ्याकडे एवढीच विनंती करतो की बाजारभाव ठराविक दिला गेला पाहिजे। जसं आपण साखरेला FRP देतात तसेच प्रमाणे कांद्याला FRP सरकारने ही दिली पाहिजे आणि कांदा हा निर्यात झाला पाहिजे। कांदा जर निर्यात झाला तर 100% तुम्हाला सांगतो तो शेतकऱ्याला 2 रुपये अधिकचे खिशात मिळणार आहे। तरी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की या ठिकाणी शेतीमालाला बाजारभाव शेतकऱ्यांनी दिला गेला पाहिजे। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेतकरी अतिशय शांततेने या ठिकाणी मागणी करत आहेत की